हाय फ्रेंड्स, मी वैष्णवी अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। तर ट्रेनच्या एवढ्या गर्दीतून आम्ही कुठे जातोय तर आम्ही जातोय बदलापूर टू मालाड गौरीच्या वेडिंगसाठी। तर सगळे लोक मला बोलत होते की गौरीच्या वेडिंगचा व्लॉग कधी येणार। फायनली गौरीच्या वेडिंगचा व्लॉग आलेला आहे, नक्की जाऊन बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर इथे मेहंदी काढत होतो आम्ही। हाय गाईज, आता गौरीची मेहंदी सुरू आहे आणि पहिले मी बसली आहे मेहंदी काढायला। मला लग्नाची फिलिंग येते, माझं सुरू आहे आणि गौरीचा समोर चालू आहे मेहंदी। स्टेट दाखवेन। तुम्हाला कळलं असेल की गौरीची मेहंदी चालू होती आणि गौरीच्या मेहंदी काढण्यासाठी 2 मुली आल्या होत्या आणि सायडर्सना मेहंदी काढण्यासाठी 2 मुली आल्या होत्या आणि खूप छान मेहंदी काढली त्यांनी। खरंच खूप छान वर्क केलं, तुम्ही बघू शकता हे किती छान वर्क केलं, एकदम बारीक वर्क केलं आणि मस्त काढली मेहंदी। त्यानंतर नेक्स्ट डे आम्ही सकाळी लवकर उठून नाश्ता केला आणि त्या दिवशी गौरीची हळद होती। तर नाश्ता करून झाल्यावरती मी गौरीला रेडी करायला घेतलं आणि रेडी करून झाल्यावरती आम्ही घरी पहिल्यांदा तिला हळद लावली आणि ही होती आमची मस्त ब्युटिफुल हल्दी ब्राईड। तर सगळ्या महिलांनी म्हणजे लेडीज लोकांनी पहिलं तिला घरात वळणी केली आणि थोडीशी हळद लावली, कारण की आम्हाला हळदीला हॉलवरती जायचं होतं म्हणून। त्यानंतर आम्ही हॉलवरती जायला निघालो। हॉल जोगेश्वरीला होता, त्यामुळे आम्ही फटाफट घरातला कार्यक्रम आवरून आम्ही हॉलवरती गेलो। सो गाईज, हा व्लॉग 3 डेजचा आहे, म्हणजे मेहंदी, हळद आणि लग्न। तर थोडासा मोठा होईल, पण तुम्ही बोर होऊ नका, खूप छान व्लॉग आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। त्यानंतर गौरीच्या काकींनी तिला थोडीशी हळद लावली आणि तिचा लुक खराब व्हायला नको म्हणून त्यांनी एकदमच लाईटली हळद लावली, कारण की हॉलवरती जाऊन तिचं फोटोशूट पण होणार होतं म्हणून। आणि बाकी सगळ्या महिलांनी त्यांना हात लावले होते। नंतर आम्ही हॉलवरती पोचलो आणि पहिला तिचा फोटोशूट केला आणि हळदीला सुरुवात केली। आणि मी तिची करवली असल्यामुळे मला पण तिच्या शेजारी बसायला लागणार होतं, तर मी तिच्या शेजारी जाऊन बसले आणि त्यानंतर फायनली हळदी लावायला सुरुवात केली। तर पहिले लेडीज लोकांनी हळद लावली, मग तिचे फ्रेंड्स आले, फॅमिली आले, त्यानंतर सगळ्यांनी हळद लावून झाल्यानंतर फोटोशूट पण झाले आणि परत ड्रेस चेंज करून संगीतचा कार्यक्रम पण होता आणि थोडंसं नाचायचं पण होतं आम्हाला, त्यामुळे आम्ही सगळे ड्रेस वगैरे चेंज करून झाल्यावरती आम्ही डीजेवरती नाचायला लागलो। त्यानंतर मी इथे थोडीशी शायनिंग मारली। गाईज, तुम्हाला माहितीच आहे माझ्या व्लॉगमध्ये शायनिंग मारणे इज मस्ट, त्यामुळे मी थोडीशी शायनिंग मारली हळदीच्या ड्रेसवरती। देन आम्ही सगळेजण नाचायला लागलो। नंतर नेक्स्ट मॉर्निंग आम्ही हॉलवरून घरी जायला निघालो आणि गौरीचं लग्न इव्हिनिंगला होतं, तर मग आमच्याकडे खूप टाईम होता। नंतर मग मी गौरीला तयार करायला घेतली आणि हा तिचा थोडासा मेकअपवाला लुक, गौरी जोकर दिसते आहे। फायनली मी तिला रेडी केली आणि आम्ही हॉलवरती जायला निघालो बोरिवलीला। गौरीचं लग्न बोरिवलीला एकसर तलावच्या इथे होतं आणि आम्ही निघालो। सगळ्यांच्या पाया पडली ती आणि घरच्या देवाच्या पाया पडून आम्ही फायनली हॉलवरती जायला निघालो। त्यानंतर आम्ही गणेश मंदिराच्या इथे जाऊन गणपती बाप्पांचं पण दर्शन घेतलं आणि आम्ही लग्नाला जायला निघालो। काही लोक ऑटो करून जाणार होते आणि नवरी कारमधून जाणार होती आणि फायनली आम्ही हॉलवरती पोचलो। हॉलवरती पोचल्या फोटोग्राफर्सनी फोटो काढायला सुरुवात केली, बिकॉज नंतर टाईमच भेटला नसता आणि मी देखील माझ्या
इंस्टाग्राम ID थोड्याशा व्हिडिओ घेतल्या. तुम्ही इंस्टाग्रामला चेक करू शकता. अँड गौरीचा हा लुक खूप मस्त झाला होता. ट्रस्ट मी गाईज, भारी, एकदम भारी झाला होता लुक. तुम्ही इंस्टाग्राम ID चेक करा आणि मला फॉलो पण करा. आणि जर तिचा व्हिडिओ आवडला असेल, जर तिचा लुक आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि कसा आवडला आहे ते नक्की सांगा. फायनली त्यांचं लग्न झालं आणि ते दोघं एकमेकांना हार घालत होते आणि गौरी पाया पण पडली. बिकॉज नवरदेवांच्या पाया पडायचं असतं नवरीने. आणि फोटोग्राफरची वेगळीच गडबड चालू होती. त्यांना सगळे शूट घ्यायचे होते, फोटोज घ्यायचे होते आणि ते लोक सारखे सारखे थांबवत होते त्यांना. ठीक आहे, ते एक चांगलं झालं, मला पण फोटो भेटले. आणि ही अशी पब्लिक बसली होती मस्त आणि वरती विधी सुरू होत्या. गौरीचा विधी लुक पण खूप छान झाला होता गाईज. ह्या लुकच्या मला व्हिडिओज भेटल्या नाहीत, पण इथे तुम्हाला दिसेल. थोड्याच व्हिडिओ भेटल्या, तिच्या सिंगल व्हिडिओ भेटल्या नाहीत. अँड फायनली गौरीला गौरीचं लायसन भेटलं. सो हाय गाईज, नाऊ वी आर रेडी फॉर रिसेप्शन. हाय रुणाली आणि मम्मी, इकडे ताई बसले आणि चैतू प्रेझेंट पॉकेट घेते आणि गौरीचं इकडे रिसेप्शन चालू आहे. तर बघूया आपण अजून पुढे पुढे काय काय होतं. आणि माझी नवीन फ्रेंड झाली आहे. नाही, तिला फक्त पुरी खायची आहे. ती बस स्वतः घेते. या लाईटिंगचा ना लय प्रॉब्लेम होतो. त्या पण जेवतो. गाईज, पाणीपुरी खायला आलोय आता आम्ही. आणि हे बघा हावरे कंपनी, बघा हावरे कंपनी. अजून भाजी तयार होतीये आणि स्वतःच्याच हाताने घेते पाणीपुरी. आहे मला बरं होते. गाईज रडतील तुझे. ये पानीपुरी वाले अंकल बहुत धीरे धीरे दे रहे हैं पानीपुरी. हम कब से वेटिंग पे है. ये देखो मुंह लटका के खड़े हैं पानीपुरी खाने के लिए. कंप्लेंट गौरीला करूया. भेटली एक पाणीपुरी भेटली की चप्पर फाड़ के. नहीं अभी बोला ना बनाओ, इसलिए चॅप्टर आहे भैया, चॅप्टर. त्यानंतर परत एकदा मी शायनिंग मारली. गाईज यार, शायनिंग मारणे खूप इम्पॉर्टंट असतं. देन गौरीचं रिसेप्शन शूट चालू होतं. रिसेप्शन झाल्यानंतर रिसेप्शन शूट चालू होतं आणि हा रिसेप्शनचा लेहंगा होता आणि प्रतीकने फॉर्मल्स घातलेले होते. खूप दोघं छान दिसत होते. आणि त्यानंतरचा कार्यक्रम होता तो तुम्हाला माहितीच असेल कोणता कार्यक्रम होता. तो होता रडायचा कार्यक्रम. म्हणजे गौरीला आम्ही टाटा बाय बाय करण्याचा कार्यक्रम होता आणि गौरी खूप रडली आणि तिला बघून आम्हाला पण रडायला आलं, पण मी कंट्रोल केलं. आणि सो गाईज, अशी झाली गौरीची वेडिंग. आणि हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि प्लीज 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 सबस्क्राईब करा. सबस्क्रायबर खूप कमी आहेत आपले.